इतक्यामध्ये कृष्ण परमात्म्याचा रथ तिथं गेला. बघता बघता रुक्मिणी मातेला मंदिरातून भगवंताने उचललं, आपल्या रथामध्ये ठेवलं. रथ बघता 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 निघून गेला. इतके सेवक, इतक्या मैत्रिणी सगळे बघायला. आवाज गोंधळ करू नका, पोरांना शांत बसवणार. रुक्मिणी मातेला रथामध्ये बसवलेलं आहे. हळूहळू हळू रथ तिथून बघता बघता निघून जात आहे. सगळे सेवक, सगळ्या मैत्रिणी अशी भूल पडली त्यांना की आपण इथं कशासाठी आलो होतो, काय काम होतं आपल्या इथं येण्याचं. भूल पडली. इतक्यामध्ये डोकं तयार आलं. अरे बाप रे, आपण तर रुक्मिणीच्या संरक्षणासाठी आलो होतो. रुक्मिणी तर आता मंदिरामध्ये नाही, आता काय करायचं. कोण घेऊन गेलं. सगळ्यांनी खाली बसा. समोरच्याने तर कृष्ण परमात्म्याने खाली बसा सगळे. जरासंध म्हणतोय, सगळे सांगायला लागले कृष्णाने रुक्मिणीला पळवलं. पण जरासंध म्हणतो, आहो तो तर आधीच मेलेला आहे, तो काय आता इथं जिवंत आहे का. कोण आहे तो, शक्य नाही. त्यामध्ये सगळं सैन्य घेऊन कृष्ण परमात्म्याच्या पाठीमागे लागला. हे कृष्ण परमात्मा रथ घेऊन हे सैन्य त्यांच्या पाठीमागे लागलं. शिशुपाळाला कृष्ण परमात्म्याने पकडलं, तलवार काढली, आता मारणार. इतक्यामध्ये बलराम दादाने हात धरला. अरे म्हणले, कृष्णा हे शोभत नाही तुला, अजून तुझं लग्नच झालं नाही तर तू मेवण्याला मारतोय. लग्न झाल्यावर हे मेवण्याला मारलं तरी चालतं, शिव्या दिल्या तरी चालतं, पण आधीच तू मारायला लागलास, हे शोभत नाही. त्याला मारल्यावर तुला मुलगी कशी भेटल, रुक्मिणी कशी भेटल. हात धरला बलराम दादाने आणि बलराम दादाने रुक्मिणी मातेला परमात्म्याला द्वारकेमध्ये घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा लग्न सोहळा आता संपन्न होणार आहे. अक्षता मिळाल्या का सगळ्यांना. मुला मुलगा उभा करा पाटावर, अंतरपाठ धरा. केली म्हणजे बघा अक्षदा बंद करू का.